येवला तालुक्यातील कुसमाडी या गावांमध्ये 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन दिनांक 6 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शौर्य दिनानिमित्त गावातून या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक हरिबाबा आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी मिरवणूक काढून पंचशील ध्वजाला समता सैनिक दलाच्या वतीने भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये सलामी देण्यात आली। तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले। यावेळी बौद्ध उपासक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित होते। भीमा कोरेगाव येथील 500 शूरवीरांचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून हरी अहिरे बाबा व वसंत घोडेराव यांनी या शौर्य दिनाची प्रेरणा घेत समाज अधोगतीकडे न जाता प्रगतीकडे जावा, तसेच एकत्रितपणे अन्यायाविरुद्ध लढा उभा करून पीडितांना न्याय देण्यासाठी एकोपा करून शौर्य दिनानिमित्त संघटित होऊन भीमा कोरेगाव येथे लढणाऱ्या 500 शूरवीरांचे विचार डोळ्यासमोर ठेवून हा शौर्य दिन कुसमाडी या गावामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी आलेल्या मान्यवरांचा हरी अहिरे बाबा व वसंत घोडेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। शेवटी आलेल्या पाहुण्यांचे आभार मानत भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत घोडेराव, सुनील अहिरे यांच्यासह गावकरी अहिरे परिवाराने परिश्रम घेतले। प्रतिनिधी भगीनाथ गायकवाड। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जात होते। त्या अनुषंगाने येवला तालुक्यातील कुसमाडी गाव येथील रहिवासी हरिबाबा आहिरे हे कुसमाडी गावचे लोक व आम्ही त्यांच्याबरोबर इकडे भीमा कोरेगावला गेलो आणि तिथली परिस्थिती पाहून ते एका नदीच्या तीरावर बसले आणि तिथून त्यांनी चांगला विचार डोक्यात घेतला। काही बाबासाहेब म्हणत होते का माझा विचार डोक्यावर घेण्यापेक्षा माझे विचार तुमच्या डोक्यात घ्या तर तुमची प्रगती होईल असं बाबासाहेबांनी सांगितलं। त्या अनुषंगाने हरिबाबा आहिरे हे नदीच्या किनारी येऊन बसलेत 5-10 मिनिटं आणि त्यांनी चांगला विचार केला व आपण बी का करू शकत नाही। जर 500 महाराजांनी भीमा कोरेगाव घडवलं तसं आपण 500 लोकांचा सुद्धा कार्यक्रम आपण कुसमाडी या गावी करू शकतो आणि प्रति भीमा कोरेगाव हे तयार करू शकतो असं बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी काही अनुषंगाने का होईना पाळलं आणि त्या अनुषंगाने तिथे घरी येऊन एका आचार्य मंडे बोलायला भेटून 500 माणसाचं जेवण त्यांनी बनवलं व सर्व गावकऱ्यांना, तालुक्यातील लोकांना, इतर शेजारी जिल्ह्यातील लोकांना त्यांनी आमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम घडून आणला। हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घडवावा अशी आमची पण इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा कार्यक्रम करतो होतो। ज्याप्रमाणे रमाबाईंनी बाबासाहेबांना कष्ट करून गौऱ्या थापून आणि त्यांनी बाबासाहेबांना घडवलं, त्यांचा सिंहाचा वाटा त्यांचा पण आहे, तसं त्या पद्धतीनं मंदाबाई हरिभाऊ आहिरे हे पण हरिबाबांना त्यांची मोलाची साथ आहे आणि त्यांनी खूप त्यांचं सहकार्य केलं। बस गौऱ्या इकून मदत केली त्याचीच मला मंदाबाई डोळ्याला जाऊन हा भीमा कोरेगावचा कार्यक्रम भीमा कोरेगावला पाठवलं। 200 रुपये डोळ्याला जाऊन भीमा कोरेगावला पाठवलं। आज आई इडू आमच्या एवढ्या तालुक्याचे गायकवाड साहेब हा इडू हा त्यांना पाठवला। या कार्यक्रमाचा हा आनंदी माणसाचा इडू त्यांना पाठवला। एवढा बोलून मी 2 शब्द जय महाराज।